कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. महाड तालुक्यात धक्कादायक प्रकार, पावती मागितल्याने दुकानदार संतापला, रेशन दुकानदाराची ग्राहकाला शिवीगाळ. मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय व्यक्तीला मारहाण, कोपर खैरणे परिसरात धक्कादायक प्रकार, निकालानंतर राजकीय वादातून हल्ला, राज ठाकरे यांच्याबाबत वक्तव्याचा राग. महायुतीचे जागा वाटप अखेर जाहीर, नारायण राणेंची महत्वाची घोषणा, कणकवलीत राजकीय हालचाली वाढल्या. आणि पराभूत उमेदवारांची खासदार म्हस्केंकडून भेट, कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न, योग्य वेळी पुनर्वसनाचे आश्वासन. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाड तालुक्यातील कुंभे शिवतर गावातील रेशनिंग दुकानात एका ग्राहकाला मिळालेल्या उद्धट वागणुकीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवासी शशी साळुंखे यांनी रेशनिंग दुकानात धान्य खरेदी केल्यानंतर नियमानुसार अधिकृत पावतीची मागणी केली. मात्र पावती देण्याऐवजी संबंधित दुकानदाराने चक्क शिवीगाळ करत जा काय करायचे ते कर अशी उघड धमकी दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला असून दुकानदाराची ही मुजोरी समोर आलेली आहे. अनेक रेशन दुकानदार स्वतःला मालक समजून सर्वसामान्य नागरिकांना अशीच हीन वागणूक देत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे कुंभे शिवतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. आता या मुजोर दुकानदारावरती महाडचे तहसीलदार नेमकी कोणती ठोस कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना खरोखर न्याय मिळणार का आणि अशा मुजोर दुकानदारांना लगाम बसणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधी कधी काहीतरीच करतो. नाही तुम्ही मालायला येता का? मालायला येता का? राशन आम्ही चांगलं मागतो ना, तुम्हाला पावती द्या बोलतोय. तुम्ही कायद्यावर बोलतो. हा, मग तुम्ही पावती का नाही दिली? हा, हे जाऊ द्या रेकॉर्डिंग कर जा पण माझी जा तू चालतंय. काय शिशी तू पण मी पावती मागितली. जे आहे ते देतोय ना. पावतीच मागितली ना तुम्हाला. तुझ्या कार्डावर मला पावतीच मागितली ना. आहेत का? मी खालून करून 8 माणसाची आणलेली आहे, सगळी नावं सोडून. 8 माणसाचं देतोय ना. पहिली पण होती नावं, फक्त त्याच्यात माझ्या बायकोचं नाव मी आता ऍड केलंय. आणि ती ऑफलाईन होती, ऑफलाईन रेशन कार्डात 8 नव्हती. माणसाचं आता सांगतोय ना तुला. 8 दोन्ही 16 किलो गहू झाला. हा, आणि 24 किलोचा तांदूळ. 8 त्रिक 24. मग नाही तुमचं मग हे घे चल. तुम्ही मारायला येतं हे चुकीचं आहे. अंगावरती येणं तुझा तुमचं. चल घे. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात निवडणूक निकालानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मनसे कार्यकर्त्यांकडून एका परप्रांतीय व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. संबंधित व्यक्तीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी निकालानंतर काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ दखल घेत चौकशी सुरू केली आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. कणकवली येथे आज महायुतीची एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बोलताना खासदार नारायण राणे यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केलेला आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागांचे वाटप कशा प्रकारे झाले आणि कोणता पक्ष किती जागा लढवणार यांची सविस्तर माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे वाटप झालंय केलंय
ती आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो. आमच्या या वाटपामध्ये कोणाचे गैरसमज किंवा कुठलंही भांडण तंटा झालेला नाही. सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे ती आपल्या समोर ठेवतो. भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34. राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू. त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते, पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू. खात्रीरीत्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी महायुती 100% यश मिळवेल, 100% यश मिळवेल अशी मला खात्री आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे. जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल. जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवू. आमचा प्रयत्न 100% मिळवायचा आहे. आम्ही प्रयत्नशील राहू. राजापूर तालुक्यातील जवळपास 18 ग्राम महसूल कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय निर्लेखित करण्याबाबतचे पत्र तहसीलदार श्री विकास गमरे यांनी 4 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार 17 जानेवारी 2026 रोजी पाचल येथील अनेक वर्षे जुनी असलेली तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत नवीन बांधकामासाठी पाडण्यात आलेली आहे. पाचल मंडळ अधिकारी कार्यालयाअंतर्गत पाचल, पेटवाडी, रायपाटण, परुळे आणि येळवण अशा 5 सजांचा समावेश असून त्यामध्ये एकूण 15 गावे येतात. नवीन इमारतीत पाचल व पेटवाडी तलाठी कार्यालय तसेच पाचल मंडळ अधिकारी कार्यालय अशी 3 कार्यालये उभारण्याचे नियोजन महसूल विभागाने केलेले आहे. राजापूर तालुक्यात एकूण 63 तलाठी कार्यालये आणि 10 मंडळ अधिकारी कार्यालयांची नव्याने उभारणी होणार असून या कामाची सुरुवात पाचल येथून झालेली आहे. आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या काही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पराभूत उमेदवारांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीतील अपयशामुळे निराश झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देत पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असा विश्वास त्यांनी दिला आहे. बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघामध्ये खासदार म्हस्के यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन स्थानिक पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. पराभूत उमेदवारांना योग्य वेळी योग्य जबाबदारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे शहरामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. या विजयामुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर भाजपचाच होणार आहे हे निश्चित झाले असून या यशाचे मुख्य श्रेय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिले जात आहे. भाजपच्या या दमदार विजयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वनमंत्री गणेश नाईक यांना फोनवरून त्यांचे अभिनंदन केलेले आहे. नवी मुंबईत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांनी नाईक यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
फडणवीस साहेब महाबळेश्वरची ओळख असलेली स्ट्रॉबेरी आता रायगडच्या रोह्यातही यशस्वीपणे बहरलेली आहे. फुगेरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी नितीन पाटील यांनी उजाड माळ रानावरती विंटर डॉन जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला आहे. घोसाळा गडाच्या कुशीत असलेल्या 7 एकर बागेतील केवळ 3 गुंठ क्षेत्रात हा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ही शेती संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जात असून रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे टाळलेला आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये 70 ते 80 हजार रुपयांची विक्री झाली असून स्थानिक बाजारपेठेत या चवदार स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. पारंपरिक भात शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून स्ट्रॉबेरी लागवड अत्यंत फायदेशीर असल्याचे पाटील सांगतायत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान या पिकातून शेतकरी लाखो रुपये कमावू शकतात. त्यांच्या या धाडसी प्रयोगाचे कृषी विभागाकडून मोठे कौतुक होत आहे. रोह्यात पिकवलेली ही स्ट्रॉबेरी आता महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला टक्कर देत आहे. रोह्यातील हा पॅटर्न इतर शेतकऱ्यांसाठीही नक्कीच दिशादर्शक ठरेल. नीला कपडा घेतला असता तर हा स्विमिंग पूलच दिसला असता आणि हा पूर्ण भरला ना कपडा दिसणार नाही, हा कपडा दिसणार नाही, हा माती खाली जाणार. पुरा चिरा लावल्यामुळे जे पूर्वीचे बघा तुमच्याकडे कुंड होते असे पाण्याचे, ते त्या टाईपचं नियोजन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मार्गतामाणे येथे रन फॉर नेशन या संकल्पनेतून भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मार्गतामाणे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. देशाप्रती प्रेम आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. ही मॅरेथॉन 3 वेगवेगळ्या वयोगटांमध्ये पार पडली, ज्यात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विभागणी केली होती. आजची तरुण पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्हावी आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना कायम रुजावी यासाठी देशासाठी धावणे ही विशेष संकल्पना राबवण्यात आली. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. धावपटूंनी दिलेल्या देशप्रेमाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. आरोग्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संदेश देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरलाय. मार्गतामाणे एज्युकेशन सोसायटीच्या या विधायक प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. रायगड जिल्हा पोलीस आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने वरवणे येथील आश्रम शाळेमध्ये प्रेरणा कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. आदिवासी मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात शिक्षण, करिअर, मार्गदर्शन, बालविवाह प्रतिबंध आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरती सखोल जनजागृती करण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक अंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे आणि पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत तालुक्यातील पोलीस पाटील, पत्रकार तसेच आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे आदिवासी समाजातील नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. म्हणजे तुमचे जे घरचे आहेत त्यांच्या जर शिक्षण झालेलं नाहीये तर त्यांना वाटतं की तुम्ही कुठली तरी शाळेमध्ये शिकताय तर 100% तुम्हाला तिथे जे ज्ञान मिळतंय ते त्यांच्या ज्ञानात पण वाढ करू शकत. तर तुम्ही आज प्रत्यक्ष बघणार की बरेच गोष्ट जे बोंदुगिरी किंवा बुवा दाखवतात की दगड फिरला किंवा मूर्तीने दूध पिला, तसा त्याचे मागे सर्व सायन्स आहे आणि काही भूतप्रेत किंवा जादूटोनाचे माध्यमातून होत नाही. पुढचा विषय आहे की इथे बसलेले वेगवेगळे मुले आहे, कोणाच्या शिक्षणमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाचा फार इंटरेस्ट नाही. पण माझी सर्व मुले आणि सर्व मुलींना एक हृदयातून विनंती आहे की आपण सर्वांनी काही ना काही करून आपले स्वतःचे पायावरती उभं राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपले समोर 5-6 असे मुले येणार आहे की काही वर्षापूर्वी ते ह्याच शाळेत बसलेले होते, आपल्यासारखंच ते शिक्षण घेत होते, इथे अभ्यास करत होते आणि आज त्यांनी ते जिद्द आश्रमशाळा सोडल्यानंतर आपली जिद्द सोडली नाही स्वतःच्या पायावरती उभे राहण्याची. आणि आज कोणी इंजिनियर आहे, आपल्या इथे एक बसलेले म्युझिक टीचर पण आहे जे याच शाळेमध्ये शिकलेले आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, असं वेगवेगळे ते आपले समोर येणार. तर आपल्या सर्वांना एक आपले समोर प्रत्यक्ष बघता येईल की जर तुम्ही जे जिद्द आहे अभ्यासची, वाचनची तुम्ही सोडली नाही तर तुमचं आयुष्य कसं बदलू शकत.
तर माझी इथे बसलेली सर्व मुलींकडनं हे अपेक्षा आहे, तुम्ही असं करणार की समजा तुमचे मैत्रीण किंवा कोणाला असं लग्न ठरवलं जातंय तर तुम्ही ते होऊ देणार नाही. 112 नंबर आहे 112, तुम्ही कुठल्याही नंबरवरून कॉल करून त्यावरती फक्त एवढा सांगितला की ह्या मुलीचं लग्न ठरवलं जातंय, तर तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठी तुमची मैत्रिणीची मदत करणार. कारण तुम्ही एकमेकांची ओवा काढायला मदत करतात का केसातनं? 100% करतात. तर जसं तुम्ही ओवा एकमेकांची केसातनं काढून जे खाज असते ते तुम्ही मुक्त करतात तुमची मैत्रिणीला, तशा प्रकारे बालविवाह एक अशा प्रकारचा खाज आहे की जर एकदा लागला मुलींना तर तिची पुढची पूर्ण आयुष्य विस्कळीत होऊन जाते, एकदम खराब होऊन जाते. तर हे एक विषय आहे. स्वर्गीय गोविंदरावजी निकम जयंती महोत्सवानिमित्त सावर्डे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री गार्गी निळू फुले थत्ते यांची प्रेरणादायी मुलाखत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही मुलाखत डॉक्टर लीना जावकर यांनी घेतली. यावेळी गार्गी थत्ते यांनी आपले बालपण, कला क्षेत्रातील प्रवास आणि समाजाकडून येणारे दडपण याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. महान कलावंत निळू फुले यांच्या कन्या म्हणून मिळालेली ओळख आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षांचा मानसिक प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. कलाकाराने कायम जमिनीशी नाते जोडून राहावे, माणूस म्हणून वागणे सर्वात महत्त्वाचे आहे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, युजवेंद्र महाजन, संजीव करपे, संस्थेचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक व कला क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा संवाद कार्यक्रम तरुणांसाठी अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरलाय. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.